गावाकडचा तिसरा दिवस तर सकाळपासून काहीच शूट नव्हता केला, कारण की ना खूप जास्त कंटाळा येत होता. आणि मग माझा ना व्हिडिओ बनवायचं स्टँड ना घेऊरायलाच राहिला आणि ते आणायचं पण लक्षात राहिलं नाही. आणि कबीरच्या मागं लागावं लागतं आणि मग कबीर पण घेत नाही व्हिडिओ, त्याच्यासाठी ना मग जाऊ द्या म्हणलं. तर त्याला आज मी लाडी गोडी लावून थोडंसं व्हिडिओ बनवायला घेतला. तर मग आज त्याला ना बनवायची होती साबुदाण्याची खिचडी, कारण की ना त्याला काही काही दुपारी खायला लागतं. तर मग इथं काहीच नव्हतं, त्याच्यासाठी मग मला साबुदाणे दिसले होते. तर चला म्हणलं आता साबुदाण्याचीच खिचडी वगैरे बनवायला पाहिजे. तेवढ्यातच बटाटे कापताना ना माझ्या हाताला चाकू लागला होता, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मग संध्याकाळ झाली होती आणि गावाकडे ना लवकरच स्वयंपाकाला वगैरे लागावं लागतं, कारण की ना सकाळी एकदा जेवण करतात तर डायरेक्ट संध्याकाळी, त्याच्यासाठी ना मग लवकरच जेवण वगैरे बनवून घ्यायचं असतं. त्याच्यासाठी मग बाहेरच बनवणार होते, त्याच्यासाठीच मग चुलीकडचं सगळं झाडून वगैरे काढायचं होतं, कारण की मग सकाळी स्वयंपाक वगैरे बनवलं होतं आणि मग मुलांच्या ह्याच्यामध्ये मी झाडूनच नव्हतं काढलं. त्याच्यासाठी मग सगळं झाडून वगैरे काढलं आणि मग भाजी वगैरे गॅसवरतीच बनवली होती आणि मला फक्त भाकरी वगैरेच बाहेर बनवायची होती. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला गावाकडचा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.